स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना मार्गदर्शन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता। बिहार निवडणुकीच्या आधी बैठकीकडे लक्ष। राज ठाकरे सोबत असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा। सामनाला दिलेल्या मुलाखतीचा टीजर जारी। येत्या 19 आणि 20 जुलैला प्रकाशित होणार मुलाखत। मनसेच्या इगतपुरीतील शिबिराचा आजचा शेवटचा दिवस। महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। युतीबाबत अजूनही सावध भूमिका। मराठी आणि दलित मतांसाठी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती। आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार। महापालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका सोबत लढणार। शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष। निवडीनंतर समर्थकांकडून मोठा जल्लोष। जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधात आयोजित बैठकीमध्ये कार्यकर्ते भिडले। जन्मेजय राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे वाद। गेल्या 9 दिवसांपासून नाशिकमध्ये बिराड आंदोलन सुरूच। सरकारनं दखल न घेतल्यानं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता। विविध मागण्यांसाठी आंदोलक नाशिकमध्ये ठाण मांडून। राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये। तक्रारदार महिलेनं 40 ते 50 लाखांची खंडणी मागितल्याच्या तक्रारी। हनी ट्रॅपचा मास्टरमाइंड नाशिकचाच। राज्य सरकारकडे पैसे नसल्यानं महाज्योतीचे 126 कोटी थकले। मंत्री संजय शिरसाट यांचं विधान। तर निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचीही दिली माहिती। राज्यातील धान्य दुकानदारांचे 120 कोटी थकले। 4 महिन्यांपासून मोफत धान्याचं कमिशन मिळेना। दुकानदार हवालदिल। पीक विमा कंपन्यांनी 10,000 कोटी कमावले। काही कंपन्यांकडून गैरव्यवहार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। शेतकऱ्यांचे मात्र हाल सुरूच। राज्यातील 170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार। दौऱ्यासाठी 2 कोटींची तरतूद। मदतीची मात्र शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच। आयकर विभागाची मोठी कारवाई। देशभरात 200 ठिकाणांवर छापा। संभाजीनगरच्या फर्मची 16 तास चौकशी। रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी। विदेशी महागली, देशीला मागणी वाढली। वाढलेल्या दराचा विदेशी दारूला मोठा फटका। देशी दारूचा खप वाढल्याची दुकानदारांची माहिती। मिलान फॅशन वीक मधील वादानंतर प्राडा ब्रँडची टीम अखेर कोल्हापुरात। कोल्हापुरी चपलेच्या कारागिरांच्या भेटीगाठी। कोल्हापुरी आता जगभरात दिमाखात पोहोचणार। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नद्यांना पूर। सखल भागात पाणी शिरलं। कोकणकरांचे तारांबळ। गणपतीसाठी 5000 जादा गाड्या सोडण्याचा एसटीचा निर्णय। ऑनलाईन आणि ऑफलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध। एकादशीसाठी सोडलेल्या बसेसला अभूतपूर्व प्रतिसाद। आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या। पंढरपूरच्या कुंभार गल्लीतील धक्कादायक प्रकार। पोलिसांकडून तपास सुरू। हत्येचं कारण अजूनही अस्पष्ट। कॅप्टन शुभांशु शुक्लांसह 4ही अंतराळवीरांची यशस्वी घरवापसी। 21 दिवसांच्या अंतराळवारीनंतर परतलेल्या अंतराळवीरांचे भन्नाट अनुभव। थरारक ठरले अखेरचे काही क्षण। भारताच्या ताफ्यात नवे हायपरसोनिक मिसाईल। चाचणी यशस्वी। आता संपूर्ण पाकिस्तान असणार मारक क्षमतेच्या टप्प्यात। DRDO कडून निर्मिती। ब्रह्मोस पाठोपाठ मोठं यश। अमेरिकेतील ईशान्य भागामध्ये मुसळधार पाऊस। न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये पूरस्थिती।
गाड्या रस्त्यांवर अडकल्या, भुयारी रेल्वे सेवा बंद पडल्या, आणीबाणी घोषित.